आपल्या आयुष्यातला एक काळ असा असतो की आपल्याला श्वास घ्यायला पण वेळ नसतो. एका वयानंतर मात्र काही जबाबदाऱ्या कमी होतात, आपण सेटल होतो, सगळं काही सुरळीत चालू असतं आणि अशा वेळी मात्र मनात एक वेगळाच थकवा, सततची चिडचिड आणि अस्वस्थता दाटून येते. आपल्याला वाटतं ही सगळी अस्वस्थता वाढत्या वयामुळे, परिस्थितीमुळे किंवा आजूबाजूच्या लोकांमुळे आहे. पण थोडा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही बिघडलेली मनस्थिती काही प्रमाणात बाहेरच्या फॅक्टरमुळे असेल कदाचित, पण त्याच्यामागे आपल्या मनात सतत चालू असणारा आहे त्या परिस्थितीचा विरोध, हे सुद्धा कारण असतं. हे असंच का आहे, माझंच आयुष्य असं का, मला हवं तसं काहीच का होत नाही, हे विचार आहेत ह्या त्रासाचं कारण. आणि तुम्हीसुद्धा जर अशाच सततच्या मानसिक संघर्षामध्ये अडकला असाल, स्वतःला किंवा परिस्थितीला बदलण्याच्या प्रयत्नामध्ये थकल्या असाल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आपण आज बघणार आहोत की स्वतःला आणि परिस्थितीला अगदी शांतपणे स्वीकारून मनाची अस्वस्थता कशी संपवायची. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नकळत का होईना आयुष्य जगण्यापेक्षा आपण त्याच्याशी भांडण्यातच जास्त एनर्जी खर्च करतो. स्वतःला, इतरांना आणि आपल्या परिस्थितीला स्वीकारणं हे हार मानणं नाही आहे, उलट ही मनाने मजबूत होण्याची सुरुवात असते. कारण जेव्हा आपण परिस्थिती स्वीकारतो त्याचवेळी आपण शांतपणे विचार करू शकतो आणि तेव्हाच त्याच्यामध्ये योग्य तो बदल घडवू शकतो. सुरुवात करायची अर्थातच स्वतःला स्वीकारण्यापासून. आता स्वतःला स्वीकारायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर स्वतःच्या कमतरता आणि अपूर्णता माहिती असूनसुद्धा स्वतःचा तिरस्कार न करणं म्हणजे स्वतःला स्वीकारणं. आपण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत परफेक्ट नसतो. कधी आपण इमोशनल होतो, कधी पटकन दुखावतो, कधी आपल्याला छोट्याशा गोष्टीवर सुद्धा राग येतो, तर कधी कधी असं पण वाटतं की आपण इतरांसारख्या स्मार्ट, सुंदर किंवा आत्मविश्वासू नाही आहोत. पण असं वाटलं म्हणून त्याचा अर्थ आपण कमी आहोत असं काढायचा नाही. स्वतःला सतत दोष देत राहणारी व्यक्ती बाहेरून कितीही मजबूत दिसली तरी आतून हळूहळू तुटत जाते. आणि गंमत म्हणजे स्वतःमध्ये ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, दोष म्हणून आपण त्या लपवायचा प्रयत्न करतो, त्याच गोष्टी कधीकधी आपल्याला माणूस म्हणून सुंदर बनवत असतात.